पहिला चेंडू मात्र फेकला गेला. पहिला चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. निखिल आणि आदित्य ही सलामीची जोडी पाहायला मिळते. पावलेच्या षटकामध्ये अनामती करण्याचं गरजेचं आहे. षटकार चौकार येणं गरजेचं आहे, कारण की या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा जर आल्या तर नंतर टार्गेट मात्र सुंदर पाहायला मिळतं. यावेळी मात्र खोलवर प्रकारचा चेंडू इथं षटक्षर मात्र इथं तैनात आहे. इथं फंबलिंग पाहायला मिळालं आणि एक धाव इथं मात्र कंप्लीट होते. सुरेख चेंडू मात्र फेकला गेला होता संकेतच्या माध्यमातून. लॉकरला मात्र चेंडू टाकला गेला. त्यानंतर थोडं फंबलिंग पाहायला मिळालं आणि एक धाव इथं झाली आहे कंप्लीट. एका धावाने मात्र संघाचं खातं मात्र खोललं गेलं आहे. आता स्ट्राईकला पाहायला मिळेल आदित्य. निखिल आणि आदित्य ही जोडी मित्रांनो पाहायला मिळते. चला स्पीडअप मात्र करायचं आहे. तिसरा चेंडू मात्र संकेत मात्र तयार. हो, यावेळी मात्र फटका मात्र चांगला आहे. इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळालं आणि एकच धाव मात्र घेतली जाते. एकाच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोचेल 2 या अंकावरती. 3 चेंडू मात्र सुरेख अद्यापर्यंत फेकले गेलेत संकेतच्या माध्यमातून. यावेळी सुरेख चेंडू सुरेख पंचांकडे अपील, परंतु पंच मात्र अपील मात्र फेटाळतात. हा चेंडू मात्र चौथा येतोय डॉट. बघा कुठे लागलं का फलंदाजाच्या. थोडीशी दुखापत झाली आहे वाटतं. पाणी मात्र घेऊन जायचं आहे. चार चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूमध्ये 2 धावा मात्र खर्च केल्यात अद्यापर्यंत संकेत नाही. चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. पाचवा चेंडूसाठी तयार. यावेळी फटका मात्र दमदार आहे. चेंडू बऱ्याच काळ हवे ते, पण चेंडू जाईल ऑफ टॉप सीमा रेखा पार. हा इथं षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक तब्बल जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. सुरेख असा फटका मात्र टोलवला गेला. 4 चेंडूमध्ये सुरेख अशी कामगिरी म्हणावी लागेल संकेतचे, परंतु 5व्या चेंडूवरती प्रहार मात्र चढवला आहे निखिलने. सुरेख असा फटका मात्र पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू यावेळी मात्र गॅपमध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षण गणेश मात्र तिथपर्यंत पोहोचेल. पंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव आणि एकच धाव मात्र घेतली जाते. एकाच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती पहिल्या षटकाच्या अंती. षटक क्रमांक पावलेच इथे समाप्ती होती आणि धावफलक 9 या अंकावरती स्थिर पाहायला मिळत आहे. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुरेखाचा फटका मित्रांनो निखिलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझन मध्ये षटकार मात्र त्यानंतर सिंगल पाहायला मिळाली. 3 सिंगल्स आणि 1 षटकार मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 समाप्तीनंतर दुसरा षटक मात्र घेऊन येतो गोलंदाज गणेश. सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलं. लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, मिड विकेट रिझनमध्ये, कव्हर पॉईंट गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलं. आणि स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळेल फलंदाज निखिल. त्याच्या बॅटमधून
षटकार पाहायला मिळाला होता. गणेशचा पहिला चेंडू. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवे ते क्षेत्ररक्षण निनाद करायला पोहोचणार का, आणि इथे मात्र झेल मात्र झाले ड्रॉप आणि 2 धावा इथे ते कंप्लीट. पहिला चेंडू होती. समाचार घेता आला नाही पाहिजे तसा, परंतु चेंडू बऱ्याच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षण तिथे पोहोचले होते, परंतु झेल मात्र ड्रॉप झाली आहे. गणेशचा दुसरा चेंडू पाहायला मिळेल. यावेळी फटका मात्र दमदार आहे. क्षेत्ररक्षण तिथे पोचणार का, आणि पोचू शकले नाही. चेंडू जाईल सीमा पार. चौकार मात्र इथे पंच इथे घोषित करतात, आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोचेल तब्बल 15 या अंकावरती. गॅपमध्ये मात्र सरकसा फटका पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षण तिथे पोचू शकले नाहीयेत. सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे आतापर्यंत निखिलची. त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि आता चौकार मात्र पाहायला मिळाला. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी, परंतु एकदा मात्र चोरून काढण्यात यशस्वी ठरलाय फलंदाज निखिल. या एकाच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. 3 चेंडूचा विचार केला गेला तर पहिला चेंडू होते 2 धावा, त्यानंतर चौकार, आता मात्र सिंगल मात्र कन्वर्ट झाली. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कशा रीतीने गोलंदाजी करणार गणेश. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी, सुरेख. आता मात्र कुठेतरी कमबॅक केलं जातं गणेशच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू मात्र जरी धावा आल्या असल्या, परंतु चौथ्या चेंडूवरती मात्र जखडून ठेवण्याचं कामगिरी मात्र पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. 5वा चेंडू. ओहो, सुरेख गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलं जात आहे. सलग 2 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. 5 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. मूर्ती लहानपणा किती खूपच चांगली पाहायला मिळते. यावेळी मात्र फटका दमदार आहे. चेंडू बऱ्याच काळ हवेत, परंतु बिग 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 षटकार. शेवटच्या क्षणी मात्र सुरेख असा फटका मात्र पाहायला मिळाला फलंदाज आदित्याच्या माध्यमातून. 2 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 22 अंकावरती. सुरेख अशी फटकेबाजी म्हणावी लागेल. अगोदरच्या 2 चेंडू डॉट, नंतर शेवटचा चेंडू मात्र खराब पाहायला मिळाला गणेशचा, आणि त्यावरती मात्र पुरेपूर समाचार मात्र घेतला आदित्याने. षटकार मात्र खेचला गेला लॉंग रिझनमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्क पाहायला मिळेल निनाद कराले, ज्याने दामत नाईट टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट म्हणून ज्याला संबोधलं गेलं होतं, तोच तो निनाद कराले मात्र गोलंदाजी स्थानवर. यावेळी मात्र फुल टॉच चेंडू, समाचार घेतलाय. चेंडू जाईल सीमा पार. पहिला चेंडूवरती येतोय षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 28 अंकावरती. पहिला चेंडू मात्र खराब फेकला गेला निनादच्या माध्यमातून. यावेळी मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय, सक्सेस ठरलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 32 अंकावरती. सुरेख अशी फटकेबाजी म्हणावी लागेल निखिलची. षटकार चौकार मात्र सुरेख पाहायला मिळतात. पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये, नंतर थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार पाहायला मिळाला. यावेळी सुरेख चेंडू आता मात्र कुठेतरी कमबॅक केलं जात आहे. 2 चेंडू मात्र खराब फेकले गेले, त्यानंतर तिसरा चेंडू मात्र सुरेख फेकला गेला निनादच्या माध्यमातून.
2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. या 2च्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 34 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र फटका दमदार आहे. चेंडू बराच काल हवे ते क्षेत्ररक्षण रुपेश जेल मात्र इथे ड्रॉप. अगोदर सुद्धा निनादने कॅच सोडली, त्यानंतर फटके पाहायला मिळाले. आता सुद्धा कॅच मात्र इथे ड्रॉप झाली. रुपेशने सुद्धा कॅच सोडली. पकडा कॅच जिंकल मॅच. परंतु इथे मात्र समीकरण कुठेतरी वेगळं पाहायला मिळतंय. वारंवार चुकी मात्र पाहायला मिळते. झेल मात्र ड्रॉप झाली आणि एक धाव कंप्लीट. यावेळी इथे मात्र विकेट पाहायला मिळते आणि धावफलक जाऊन पोचलंय 35 अंकावरती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचं षटक स्लॉक षटक कोण घेऊन येईल पाहायला मिळेल. कोणाच्या हातामध्ये चेंडू मात्र कर्णधार सागर लदगे मात्र देतील. साहिल नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचं आणि स्लॉक षटक घेऊन येईल. आता मात्र वन डाऊनच्या स्वरूपात पाहायला मिळेल फलंदाज अनिकेत. चला आपण मात्र स्पीडअप मात्र करायचं आहे. साहिल मात्र पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. आकाश पडवल साहेबांकडून जर अनिकेत क्षीरसागरने 3 षटकार जर ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल अनिकेतसाठी. चला चौथा आणि स्लॉक षटक मात्र पाहायला मिळेल. साहिलच्या हातामध्ये चेंडू मात्र दिला गेला. अद्यापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 35 अंकावरती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. पहिला चेंडू असेल साहिलचा. यावेळी फटका मात्र दमदार आहे. चेंडू जाईल आउट ऑफ सीमा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र समाचार घेतला गेलाय फलंदाज निखिलने आणि षटकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 41 अंकावरती. चला स्पीडअप मात्र आपण करायचं आहे. दुसरा चेंडू साहिलचा पाहायला मिळेल. यावेळी मात्र फटका मात्र दमदार आहे. सागर लडके मात्र तिथे उपस्थित आहेत. एक धाव तर झाली कंप्लीट आणि थ्रो मात्र केला गेला आहे आणि इथे एकच धाव मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज इथे बाद होईल. अनिकेतला मात्र माघारी परतावे लागेल. कुठेतरी एकच धावची गरज होती परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि सहज इथे मात्र विकेट मात्र इथे डाऊन पाहायला मिळते. न्यू बॅटर मात्र इथे ॲड होईल. दीपेश निखिल आणि दीपेश जोडे मित्रांनो आता पाहायला मिळेल. दोन चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. तिसरा चेंडू. ज्यावेळी मात्र समाचार घेतला. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते. शॉर्टपिच चेंडू आणि त्या शॉर्टपिच चेंडूचा पुरेपूर समाचार मात्र पाहायला मिळाला निखिलच्या बॅटमधून. षटकाराच्या सहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 48 अंकावरती. पहिला षटकार त्यानंतर सिंगल नंतर षटकार. यावेळी
पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पंच आम्हाला इकडे इशारा करतात की एक बोनस स्वरूपात वाईट स्वरूपात धाव इथे जोडली जाईल आणि या एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 49 अंकावरती. यावेळी पंच पुन्हा एकदा सांगतात का हा सुद्धा वाईट चेंडू आणि वाईटच्या साह्याने संघाचा धावफलक 50 अंकावरती. 3 चेंडूचा खेळ येथे समाप्त झाला. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. ज्यावेळी मात्र फटका चांगला क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळत आहे. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होत आहेत. या 2च्या धावेने संघाचा धावफलक 52 या अंकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या 2 चेंडूमध्ये एखादा षटकार पाहायला मिळेल का विकेट पाहायला मिळेल ते समीकरण काय असेल ते नक्कीच पाहायला मिळेल या चेंडूवरती. 2 चेंडूचा खेळ अजून पण बाकी आहे आणि संघाचा धावफलक 52 या अंकावरती. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता पण तो समाचार मात्र घेता आला नाहीये. एक धाव कंप्लीट आणि खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होतात आणि 2च्या साह्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते 54 या अंकावरती. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूमध्ये कशा रीतीने फटकेबाजी करणार कारण की अद्यापर्यंत विचार केला गेला तर निखिलने 4 षटकार आणि 2 चौकार मात्र खेचलेत. सुरेख अशी फटकेबाजी म्हणावी लागेल निखिलची. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. यावेळी फटका मात्र दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल बाउंड्री लाईन बाहेर. षटकाराच्या साहाय्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 60 या अंकावरती आणि 19 चेंडू आणि 51 धावा मात्र निखिलने केल्यात. सुंदर अशी फटकेबाजी निखिलची सुद्धा. बॅट मात्र आपण वरती करायचे.